नमस्कार, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. आज आपण करणार आहोत इन्स्टंट रवा आप्पे. ही खूप सोपी रेसिपी आहे. त्यासाठी मी इथे घेतलेले 1 वाटी बारीक रवा, त्याच्यामध्ये आता आहे अर्धी वाटी दही, फ्रेश दही घातलेलं आता मी, थोडंसं मीठ चवीनुसार आणि थोडंसं पाणी घालून आता सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला 10 ते 15 मिनटं असं झाकून ठेवायचं आहे. 15 मिनटानंतर पाहू शकता रवा व्यवस्थित आपला इथे फुलला आहे थोडा. पुन्हा एकजीव करून घेते. आता इथे मी काही भाज्या घेतल्या आहेत. शिमला मिरची, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि मिरची हे सगळं बारीक चॉप करून घेतले. हे आता याच्यामध्ये घालूया आपण. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. मग आता गाजर घालू शकता, कोबी किसून घालू शकता. ज्या भाज्या आवडतात त्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये घाला. सगळं आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित इथे. जे भाज्या नको हवे असतील तर नुसतेही सिंपल प्लेन रवा आप्पे पण छान लागतात टेस्टला. म्हणजे थोडंसं मी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायला पाणी घातलं थोडं. व्यवस्थित आता आपण ह्याला मिक्स करून घेऊया. इथे मी जिरं घातलं थोडं. जिऱ्याने छान एक अशी क्रंची टेस्ट येते त्याच्यामध्ये. इथे मी मोहरी जिराची एक फोडणी तयार करते, ती आपल्याला याच्यात घालायची आहे. त्यासाठी मी तेल घेतलं इथे थोडं पॅनमध्ये, मोहरी घातली. मोहरी चांगली तडतडली की आपण याच्यामध्ये घालायचं आता थोडंसं जिरं, आपली खमंग फोडणी तयार झाली. आता हे आपल्याला या मिक्सरमध्ये घालायचं आहे. सगळे एकजीव करून घेऊया इथे आपण. फोडणी नको हवेच फोडणी स्किप करू शकता. हे नुसते विदाऊट फोडणी आप्पे पण छान लागतात टेस्टला एकदम. हे आप्पे तुम्ही नाश्त्यासाठी पण एकदा नक्की ट्राय करून बघा. इथे मी आधी सुरुवातीला आप्पे करणार आहे तेवढं मी एका वेगळ्या बाउलमध्ये वेगळं काढून घेतलं इथे. कारण आपल्याला ह्याच्यामध्ये इनो टाकायचं आहे. ते मी थोडंसं ह्याच्यामध्ये आता इनो घालते. थोडंसं पाणी ह्याला ॲक्टिवेट करायला. सुरुवातीला मी हे आधी थोडेच आप्पे करणार आहे, बाकीचे उरलेले नंतर. म्हणून मी जेवढं हवं आहे तेवढंच मी साईडला करून त्याच्यामध्ये इनो घातलेला आहे. आप्पे आपण आप्पे पात्रामध्ये करायला सुरुवात करूया. इथे मी तेल लावून घेतले प्रत्येकाला. व्यवस्थित तापलं की तेल लावून घ्यायला व्यवस्थित. आता ह्याच्यामध्ये मी छोटे छोटे आप्पे घालते. सारण घातले आता मी. तुम्हाला हवं असेल ना तर फोडणी ह्याच्यामध्ये पॅनमध्ये आपण तेल घालतो ना त्याच्यामध्ये थोडंसं मोहरी आणि जिरं घालायचं, म्हणजे वेगळी फोडणी करायची गरज नाही येते. असे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. इथे माझे सगळे आप्पे इथे घालून झालेले आहेत, पाहू शकता. आता मी 1-2-4 मिनटं झाकून ठेवले. इथे पाहू शकता आपले मस्त आप्पे इथे रेडी झालेत. आता खायला एकदम छान आणि टेस्टी लागतात. रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.